हॅलो, नमस्ते. कसे काय? तर आज आम्ही रिसॉर्टमधून चेकआउट करणार होतो. चेकआउटलाच आम्हाला 2 वाजले होते आणि आम्ही आज ताम्हिणी घाटातून जात होतो. तर मुळशी या गावात थांबणार होतो कारण की तिथं खूप सारे रिसॉर्ट्स आहेत म्हणून. मग आम्ही ताम्हिणी घाटातून जाताना आम्ही भरपूर ठिकाणी थांबत गेलो. एवढे छान व्ह्यू होते, म्हणजे असे धबधबे वगैरे सगळीकडे होते. मग आम्ही थांबत गेलो, मॅगी खाल्ली, भुट्टा पण खाल्ला आणि नेक्स्ट रिसॉर्टला जिथं जायचं होतं त्याच्यासोबत अशी ट्रॅजेडी झाली की तिथं नेटवर्क बिलकुल नाही ताम्हिणी घाटात. तर मग आपल्याला कळतच नाही, आपण मॅप पण नाही बघू शकत. तर मग आम्ही एकच चूक केली की आम्ही मॅप वगैरे अगोदरच डाउनलोड करून ठेवायला होता, कारण की हे सगळं आपण ऑनलाईन बुक केलेलं असतं तर एवढं काय आयडिया नसतं की तिथं काय नेटवर्क नाही की काय नाही असं. तर आम्ही 20 किलोमीटर पुढे चालले गेलो आणि ते लोकेशन होतं 20 किलोमीटर मागे. तर मग जिकडे नेटवर्क आलं तिकडे चेक केल्यावर आम्हाला कळालं की अरे हे तर मागे राहिलं. मग आम्ही परत तिकडनं रिटर्न आलो आणि आम्ही तिथं रात्री पोचलो. सगळीकडे काळोख होता, तर आम्हाला काहीच बघायला भेटलं नाही रात्री की कसं आहे काय रिसॉर्ट वगैरे. सकाळी उठून बघितलं तर एवढं छान सगळीकडे धुके आणि लेक वगैरे सगळं रूमच्या समोरच होतं, कारण की त्याचं नावच होतं लेक फॉरेस्ट व्ह्यू असं रिसॉर्टचं नाव होतं. तर छान होता तो रिसॉर्ट, पण आम्हाला जास्त टाईम तिथं थांबता नाही आलं आणि आम्हाला लगेच 12 वाजता चेकआउट करावं लागलं आणि आम्ही घरी आलो. गाईज, तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो नक्की सांगा.